नको मोबाईल बंद झाला तर बघा ना बाहेर. इकडे बघ. काहीच नाही राहिलं बघा. पूर्वीचे लोक महाराष्ट्रामध्ये मराठवाड्या औरंगाबादच्या भागामधून मांडा हा प्रकार बनवायचे आणि त्यातलाच हा भाग म्हणून हा मांडा बनवण्यासाठी सर्वच महिलांना हा मांडा जमत नाही, परंतु हे शिकावं लागतं. हा मांडा प्रकार आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये फेमस आहे. आणि कोणी ती रुमाली रोटी वेगळी, लोक रुमाली रोटी म्हणतात, पण ही रुमाली रोटी नाही. ही गव्हाच्या पिठापासून लोकवन गव्हाच्या पिठापासून बनवलेले हा मांडा प्रकार आहे. हा नांदेड जिल्ह्यामध्ये जास्त बनतो. किनवट असेल, हिमायतनगर असेल, भोकर असेल या तालुक्यामध्ये हा मांडा प्रकार चालतो. नांदेड शहरामध्ये पण काही महिला बनवतात. आणि हा प्रकार हे जे उपकरण आहे हे माठाचं बनवलेलं आहे. माठाचं मडकं म्हणू आपण त्यांना. कुंभारापासून जे माठ बनवतो त्या माठाच्या गळा कापून त्या माठाचा त्याला बनवलेलं असतं आणि त्याच्यावर ते उलटं ठेवून हे चुलीवर बनवल्या जाते. चुलीवर या मांड्यासोबत कधीकधी नेहमीच तसं मांडा आणि रस हे पक्वान्न प्रसिद्ध आहे. परंतु आत्ता फॅशन म्हणून काही लोक चिकन, मटन, मांडा असं हा प्रकार चालतो आहे. त्यामुळं हे मांडा खाण्यासाठी फार रुचकर लागतो. त्यामुळे सगळीकडं पाहुणे रावळे आल्यानंतर मांडा हा प्रकार बनवला जायचा पूर्वी. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आमच्या घरी हा मांडा प्रकार बनवला जात आहे. त्या अत्यंत रुचकर स्वादिष्ट असा लागणारा हा प्रकार आहे. आणि ते माठावर बनवल्यामुळं आणखी रुचकर लागतं. चुलीवर आणि माठावर गव्हाच्या पिठापासून हा बनवला जातो. आता काही ठिकाणी मैद्यापासून बनवलेली रुमाली रोटी असते, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु रस आणि मांडे हे आमच्या इकडं बनवले जातात. आणि ते खास करून आंब्याच्या मोसममध्येच रस आणि मांडे बनवलेले जातात. आणि ते खाण्यासाठी एकदम सुंदर. आणि ही माझी बहीण आलेली हे मुंबईहून आलेली माझी बहीण आहे. आणि ती आल्यामुळं आम्ही घरी हे मांडा आणि रसचे प्रकार बनवलेला आहे. बंद करा.